तर मैत्रिणींनो, सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. तर थोडा ऍसिडिटीचा त्रास मला होऊ लागला जवळपास रविवारपासनं. म्हणजे फार सिरियस असा त्रास नाहीये मला, फक्त ढेकर येत आहेत आणि थोडंसं जिथे बरगड्या संपतात तिथे आतमध्ये थोडंसं आकडल्यासारखं वाटतं, दाब पडल्यासारखं वाटतंय जेव्हा ढेकर येतो त्यावेळेस. तर ढेकर म्हणजे असं जेवणानंतर ढेकर येणं नॉर्मल असतं, पण असं म्हणतात की प्रमाणापेक्षा जास्त ढेकर येणंही चांगलं नसतं. मी यूट्यूबला वगैरे सर्च केलं तर त्यात त्यांनी होम रेमेडी म्हणून इथे धण्याचं पाणी प्यायला लावलं. तर मग मी माझा काढा न बनवता इथे धण्याचं पाणी घेते आता उकळून. आणि आज उशिराही उठले, आता वाजलेत 9. आणि इकडे किचनमध्ये दाखवते तुम्हाला मी काय काय तयारी केलेली आहे. ऍसिडिटी म्हणजे मला फार त्रास नाहीये, पण ढेकरच येत आहेत, बाकी काही नाही. पण म्हटलं काही दुसरं नसावं म्हणून मग भीती वाटायला लागली. आणि यूट्यूबला आपण सर्च करतो तर खूप मोठे मोठे आजार घेतले जातात, तसं काही नसेलही, मलाही माहिती आहे. आणि हे बघा पोहे भिजवलेत. इथे मी मठाची डाळ थोडं कोमट पाण्यात भिजवली, मठाची सुकी डाळ करणार आहे. आणि इथे छोटंसं माझं अंडे उकडायचं मशीन आहे हे. तर ह्यात अंडे खूप छान उकडून निघतात. मुलांसाठी अंडे उकडायला ठेवलेत, पण अथांग पोहे खात नाही, मग अंडे खाईल तो. आणि इथे आहे पीठ, सगळ्या गोष्टी तयारी करून ठेवल्यात. आणि म्हटलं आज दवाखान्याची अपॉइंटमेंट घ्यावी. आजचं शुक्रवार आणि मला रविवारपासून त्रास होते. रविवारी मी वरण भात आणि आळूच्या वड्या खाल्ल्या होत्या. आळूच्या वड्या इथे पानं भेटली होती तर दिगंबर घेऊन आले होते. आणि त्या वड्या ज्या खाल्ल्या मी, मला इथं घशात इतकं कसतरी होत होतं कापल्यासारखं. ती पानं चांगली नव्हती वाटतं, बरेचसे आळूचे पानं घशात कापल्यासारखं करतात. तर तसंच काहीसं माझ्यासोबत झालं. आणि त्यानंतर जी ढेकरांची मला सुरू झाली, त्यानंतर इथं होटाला पण शीन येतो बघा, फोड आला मला. त्यानंतर आता इथे जखम झालेली आहे, ती पण प्रचंड दुखते. तर दरवर्षी हे येतच मला होटावर. पण जे पोटाचं आहे, मी भरपूर सर्च केलं तर त्यात माझे सिम्पटम्स जे आहे ते ऍसिड रिफ्लेक्शन होतं बघा, आपल्या पोटातलं ऍसिड रिव्हर्स येतात नलिकेमध्ये. तर तसे सिम्पटम्स माझ्यामध्ये दिसू लागले आहेत. तर बघूया, डॉक्टरांना दाखवून योग्य ती ट्रीटमेंट करून घेईल. तसंच घरगुती उपाय पण चालू आहे. घरगुती व्यायाम पण मी सुरू केलेत यूट्यूबला बघून. म्हटलं भलतेच कुठलीच पण ऍक्टिव्हिटी करण्यात मजा नाही. त्यामुळे माझं काय झालं माहिती की 4-5 दिवस मध्ये टास्कच कंप्लीट केला नाही आणि मी एकही व्हिडिओ पोस्ट केला नाही. तर बघूया कसं काय होतंय. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा टॉप थोडा मला ढिल्ला झाला. वजन फार स्लोली कमी होतंय, पण मला माझ्यात चेंजेस वाटतात की पॅन्ट ढिल्ली झाली, शर्ट ढिल्ला झाला. आता हा पूर्ण असा गळायला लागलाय गळ्यातून, खरं सांगायचं म्हणजे. तर आधीपेक्षा मला असं हलकं हलकंही वाटतंय. आणि जेवणही मी कमीच करते, मला ऍसिडिटी सारखं वाटतं म्हणून. ग्रीन टी मात्र 2 वेळा घेते. काढा नाही घेतला मी, म्हटलं नको, त्यात मी भरपूर दालचिनी पावडर वगैरे टाकलेली आहे, म्हणून मला असं वाटलं की ऍसिडिटीला अजून कारण नको. तर त्यांनी सांगितलं बार्ली हस्क म्हणजे जे सातू असतात, सातू आणि धण्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये, किंवा दालचिनीचं पण पाणी घेऊ शकता, विलायचीचं पाणी घेऊ शकता, विलायची चगळू शकता, लवंग चगळू शकता. आयुर्वेदिक भरपूर डॉक्टर आहेत यूट्यूबला, बरोबर की नाही. मग मी म्हटलं चला धण्याचं पाणी घेऊया. आपल्या 32 बार फॉर्म्युलामध्ये पण म्हणतात की धण्याचं पाणी चांगलं असतं घेतलेलं, तर ते घेणार आहे. आणि इकडं सकाळी तुम्ही बघा किती पसारा काढलाय. तर ते रोजच असतं, आपण आवरून ठेवायचं आणि अथांग काढणार. ऑप्शन नाही दुसरा. आता मुलांना बाहेरही जाता येत नाही खेळायला. पण काल आम्ही गेलो होतो, त्याचा व्हिडिओ आलेला आहे फेसबुकला, पण मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. आणि काल अथांगने भरपूर सारे पराक्रम केले, त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला फेसबुकला बघायला मिळेल. तुम्हाला हवा असेल तर तोच व्हिडिओ मी इकडे पण पोस्ट करेल, जर तुम्हाला बघायचा असेल यूट्यूबला तर कमेंट करून सांगा. चला आता बाकीची कामं आवरते, मग तुमच्याशी बोलते. आता मी माझा पहिले काढा एन्जॉय करते आणि पाणी पण मी घेणार आहे 3 लिटर. चला मैत्रिणींनो, आज डॉक्टरला फोन केला होता. इथे कसं असतं, आपल्याला फोन करून अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आधी अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न केला आणि जर गरज असेल तरच डॉक्टर हॉस्पिटलला बोलवतात. पण आम्हाला डायरेक्ट डॉक्टरांचा नंतर कॉल आला होता. म्हणजे आम्हाला सांगितलं गेलं की आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू की तुम्हाला कधी हॉस्पिटलला यायचंय.
तर आम्हाला जेव्हा कॉल आला तेव्हा डायरेक्ट डॉक्टरांशी कनेक्ट करून दिलं आणि त्यांनी मला सिम्पटम्स विचारले की काय होतंय नेमकं, कसं होतंय. तर बऱ्याचशा गोष्टी विचारल्या. मला सारखे सारखे ढेकर येत होते, सकाळी उठलं तरी ढेकर, थुंकी गिळली तरी ढेकर, आणि हे जवळपास रविवारपासून होत होतं. तर त्यांनी विचारलं की पॉटी जी असते आपली ती अशी डार्क ब्राऊन कलरची किंवा अशी रेड रंगाची होते का, किंवा ब्लड वगैरे येते असं वाटतंय का, वोमिट होते का, बऱ्याचशा गोष्टी विचारल्या कारण त्यांना शंका आली ती अल्सरची. तर त्यांनी सांगितलं की ॲसिड रिफ्लेक्शनमध्ये सुद्धा असा त्रास होऊ शकतो. म्हणजे आपल्या पोटातलं जे ॲसिड असतं, आपल्या पोटामध्ये जे अन्न पचवण्यासाठीचं जे ॲसिड असतं त्याची मात्रा जास्त व्हायला लागली की ते अन्न नलिकेत येतं आणि वॉमिटिंग झाल्यासारखंही वाटतं. बऱ्याचदा अन्न नलिकेला सुद्धा छिद्र पडतात त्या ॲसिड जास्त झाल्यामुळे, त्या ॲसिडमुळे. आणि पोटामध्ये कसं सुरक्षा कवच असतं, आपल्या पोटाची जी पिशवी असते त्याच्यामध्ये, आणि त्यात कसं खड्डे वगैरे पडत नाही त्या ॲसिडमुळं. तर ॲसिडपासून वाचण्यासाठी काहीतरी एक वॉल असते, सुरक्षित वॉल, त्यामुळे पोटाच्या आतील भागाला काही त्रास नाही होत. पण जेव्हा ते जास्त प्रमाणामध्ये होऊन जेव्हा आपण जेवतो तेव्हा ते असं रिटर्न यायला लागतं अन्न नलिकेतून. तर त्यावेळेस थोडंफार अल्सर सारखी स्थिती होऊ शकते, किंवा तोंडामध्ये सुद्धा तोंड आल्यासारखं होऊ शकतं, दात पिवळे पडू शकतात, कडवट वास येणे, ढेकरमधून कडवट वास येणे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला विचारल्या. पण तसे काही माझ्यात सिम्पटम्स नव्हते. मला फक्त इथला जो भाग आहे आपला बरगडीच्या खालचा, तिथे मला गिळताना थोडंसं त्रास होत होता. तर ते म्हटले की तिथं सूज वगैरे आलेली असावी. ॲक्च्युली मी अळूच्या वड्याच खाल्ल्या होत्या आणि त्या घशात कापत होत्या. मी 2-3च वड्या खाल्ल्या, जास्तही खाल्ल्या नव्हत्या रविवारी. त्यानंतर मला असा त्रास सुरू झाला. तर डॉक्टरांनी मला ह्या गोळ्या सजेस्ट केलेल्या आहेत. ते म्हटले की ह्या गोळ्या 2 आठवडे घ्या, रोज एक गोळी घ्यायची आहे. आणि तुम्हाला सांगू का, आता ह्या ज्या आठवड्याभराच्या गोळ्या जवळपास 1000 रुपयांच्या आहे आपल्याकडील, आणि ॲसिडिटीच्याच गोळ्या आहेत. आम्ही चेक केलं ना ऑनलाईन, तर ॲसिडिटीचेच कंटेंट आहे, आपल्याकडे भेटतात ॲसिडिटीच्या गोळ्या, त्याच कंटेंट आहे. पण त्यावर इन्फॉर्मेशनची लिस्ट तुम्ही जर बघाल तर थक्क व्हाल. मी दाखवते तुम्हाला. तर कॅप्सूल दिलेल्या आहेत आणि बघू शकता आता अशा पॅकेटमध्ये येतं. तर डॉक्टरांनी फोनवरूनच फक्त ह्या प्रिस्क्राईब केल्या आमच्या जवळच्या केमिस्ट सेंटरला. बऱ्याचदा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला केमिस्ट दाखवलेलं आहे. तर ते केमिस्ट जे आहे तिथे सांगितलं जातं की असे डेट ऑफ बर्थ आहे, डॉक्टर पाठवून देतात ऑनलाईन. ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात आपल्या. म्हणजे मी दवाखान्यात गेलेच नाही, मी घरीच आहे आणि माझ्यापर्यंत गोळ्या सुद्धा आलेल्या आहेत. त्या कशा त्या सांगते. डॉक्टरांनी फोन केला, मला सिम्पटम्स विचारले, त्यांनी सांगितलं की 2 आठवडे तुम्हाला ह्या गोळ्या घ्यायच्या आहे. त्यानंतर परत एकदा तुम्ही आम्हाला फोन करा, कॉन्टॅक्ट करा, आणि जर तुम्हाला अजूनही त्रास होतोय तर आपल्याला पुढचे गोष्टी म्हणजे जसं की आपली जी पॉटी असते ती सॅम्पल घेऊन पाठवावी लागेल, किंवा ब्लड टेस्ट वगैरे त्यांच्या काय काय टेस्ट असतील त्या कराव्या लागतील असं त्यांनी सांगितलं. तर ते म्हटले याने थांबायलाच पाहिजे. आणि माझी स्थिती कशी आहे, मी झोपून आहे का, फार दुखतंय का, असं बऱ्याचशा गोष्टी विचारल्या. तर नाही, मी घरातली सगळी कामं करते, मला फक्त ढेकर येतात आणि गिळताना थोडंसं मला इथे टोचल्यासारखं होतं आतमध्ये, आणि ढेकर येत असताना पाठीतून थोडं चमकल्यासारखं होतं, बस एवढंच प्रॉब्लेम आहे. मला दुसरा काही त्रास नाही. तर त्यांनी मला ह्या गोळ्या प्रिस्क्राईब केल्या आमच्या केमिस्टला. त्यानंतर मग दिगंबर घेऊन आले तिथून. माझी फक्त तिथे जाऊन डेट ऑफ बर्थ सांगायची, त्यांना या सिस्टीमला दिसतं की कोणत्या गोळ्या प्रिस्क्राईब केलेल्या आहे, आणि असं पॅकेटमध्ये पॅक करून, इथे माझं पूर्ण नाव आहे ह्याची गटपट्टीला, याने पॅक करून ठेवलेलं असतं. आपण फक्त जायचं, डेट ऑफ बर्थ सांगायची, मग ते आपलं नाव चेक करतात आणि नावाप्रमाणे आपल्याला गोळ्या औषधं देतात. तर इथे असं असतं. आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय आपण काही औषधं आहे, अँटीबायोटिक्स झालं किंवा अशा काही गोळ्या असतात ज्या जास्त हाय पॉवर डोसेज असलेल्या गोळ्या आहेत किंवा औषधं आहेत, ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय आपल्याला मिळत नाही. ॲक्च्युली काय तिथं उभं राहून आहे ना, मला तुम्हाला हे दाखवता येणार नाही, तर मी तुम्हाला दाखवते. तर इथे मला हे बघा गोळ्यांमध्ये ही चीट भेटलेली आहे आणि याच्यावर भरपूर सारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, कारण ह्या खूप हाय पॉवरच्या गोळ्या आहेत. आणि याच्यावर इन्स्ट्रक्शन बघू शकता तुम्ही, केवढी मोठी लिस्ट आहे बघू शकता. माझा पूर्ण एक हातभर लांब एवढा पेपर आहे हा,
आणि दोन्ही बाजूनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की स्किनवर कशा प्रकारच्या रॅशेस येऊ शकतात, किडनीवर सुद्धा इफेक्ट होऊ शकतो, बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहे. तुम्हाला ह्या म्हणजे गोळ्यांची जर ॲलर्जी असेल तर काय काय होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी यांनी सांगितलेल्या आहे. आणि गोळ्या घेण्या अगोदर जर तुम्हाला त्यात सिम्पटम्स सुद्धा दिलेले आहे अल्सरचे वगैरे, तर हे काही सिम्पटम्स असतील तर ह्या गोळ्या घेऊ नका, तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांशी संपर्क साधा असं सुद्धा त्यावर लिहिलेलं आहे. त्यानंतर तिथे लिहिलेलं आहे तुम्ही जर जॉब करत असाल, कुठे लांब ड्राईव्ह करून जात असाल किंवा एखादं टूल हाताळत असाल म्हणजे ड्रिल मशीन वगैरे असं काही, किंवा कुठलं मशीन हाताळत असाल तर ह्या गोळ्या घेऊन तुम्ही मशीन हाताळणं टाळा. कारण याच्यामुळे तुम्हाला म्हणजे डोळ्यावर झापड येऊ शकते, तुमचे डोळे अचानक बंद होऊ शकतात, म्हणजे तुम्हाला खूप झोप लागू शकते, ड्रिझीनेस वगैरे जाणू शकतं, चक्कर येऊ शकते, अशा गोष्टी सांगितल्या. तर मी सगळं वाचलं आणि मग मीही विचार केला की मलाही घरातलं काम करायचं असतं, मुलांना शाळेत सोडवायचं आणायचं. तर मग मी ह्या गोळ्या रात्री घेत जाईल, म्हणजे कसं त्याचा इफेक्ट सकाळपर्यंत उतरलेला असेल. तर अशी एवढी मोठी प्रिस्क्रिप्शन ते चीट दिलेली आहे, त्यावर अशी माहिती दिल्यामुळे खरंच खूप छान म्हणजे छान आयडिया आहे. म्हणजे पेशंटला कसं सगळ्या गोष्टी कळतात की त्यात कुठले कंटेंट आहे, ते कशासाठी काम करतं. आणि त्याच्यात लिहिलेलं सुद्धा आहे की ह्या ज्या कॅप्सूल आहे त्या व्हिटॅमिन B12 पण फार जास्त प्रमाणात ॲब्सॉर्ब करतात बॉडीतून. तर त्यामुळे तुम्हाला थोडं विकनेस वगैरे सुद्धा जाणवू शकतो. तर काही नाही, मला 2 आठवडे गोळ्या घ्यायच्यात, बाकी काही नाही. तर त्याने थांबेल, कारण त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या पोटामध्ये ऍसिड जास्त प्रमाणात सिक्रेट होतंय आणि ते ऍसिड रेग्युलेट करायचं काम ह्या गोळ्या करणार आहे असं त्यावर लिहिलेलं आहे. डॉक्टरांनी काही एवढी माहिती दिली नाही, पण त्याच्यावर जे चीट आलेली आहे त्यात माहिती दिलेली आहे ती मी वाचली. तर अशा पद्धतीचं इथे म्हणजे आजारी पडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीच्या प्रोसिजरनी जावं लागतं. आणि भारतात इतकी फास्ट सर्व्हिस नाहीये, भारतापेक्षा स्लोच आहे मेडिकल सिस्टीम, मी हेच म्हणेल. कारण अपॉइंटमेंट घ्या, म्हणजे आता थोडंफार दुखत असलं ना फार वेट करावं लागतं अपॉइंटमेंटसाठी. पण जर तुम्हाला खूप सिरियस पोटात दुखत असेल तर आपल्याला इमर्जन्सी जी तातडीची रुग्णसेवा आहे त्या ॲम्ब्युलन्स वगैरे त्याने गेलो तर लवकर आपल्याला उपचार मिळतात. पण जर असंच थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे, सर्दी खोकला आहे, किंवा आता मला ऍसिडिटीचा असा त्रास होतोय तो आहे, तर मग लवकर एवढे उपचार तातडीने भेटत नाहीत, अपॉइंटमेंट पण सहसा भेटत नाही. आम्ही काल पण फोन केला होता हॉस्पिटलमध्ये, काल मला एकही अपॉइंटमेंट भेटली नाही. आज मला डॉक्टरांशी बोलणं करून दिलेलं आहे आणि आज ह्या गोळ्या दिलेल्या आहेत. तर लेट्स सी 15 दिवसानंतर अजून काय काय माझे चेंजेस होतात सांगेल. आणि डाएटचं म्हणाल तर इंटरमिटंट फास्टिंग चालू आहे आणि मी बरेचसे व्हिडिओ ह्याविषयीचे बघितले. बऱ्याचदा म्हणजे मला भीती पण वाटली होती, कारण ढेकर वारंवार येणं हे कुठल्या तरी मोठ्याही आजाराचे लक्षणं असू शकतं असं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पाहिलं. आणि आयुर्वेदिक डॉक्टरांचं म्हणणं आलं की तुम्ही जास्त पाणी घेऊ नका, कारण वातावरणाप्रमाणे आपली बॉडीच आपल्याला सांगते पाणी पी, तहान लागणं हे पण आपल्या बॉडीचा संकेत असतो की पाण्याची गरज आहे. तर गरजेप्रमाणेच पाणी प्या, तुम्ही जास्त पाणी पिऊ नका, तहान लागेल तेव्हाच पाणी प्या, भूक लागेल तेव्हाच खा. तर मी ते रूल सध्या फॉलो करते आहे. तर बघूया आता वेट लॉस 21 हार्ड सध्या मी थांबवलेला आहे. तुमचं कसं चालू आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक बोल ना. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.